आम्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहोत. पंचायत समितीला 2 उमेदवार आहेत आणि वरती माझा भरत गंधट नातू आहे. आणि या ठिकाणी सुडावा संघामधून प्रियंका कच्चे आणि देगाव राणीताई देसाई असे आम्ही बरोबर घेऊन इलेक्शन लढतो आहे. मागची जर आपली पार्श्वभूमी जर बघितली तर समाज आमच्या निवडणुकीचे विकासाचे मुद्दे गंधट मामाकडे आहे. दुसरा फालतू विकास मी करत नाही. जे केलं ते मतदारसंघात काय केलं सगळं महाराष्ट्राला माहिती आहे, गावाला माहिती आहे. गावागावामध्ये मी रस्ते केलेत, सभागृह दिले, मंदिरं केल्यात. त्यामुळे आज मला लोक मानतात मुंबईत राहून. का मानतात मला इथे? 35 वर्ष झालं मला या मतदारसंघात येऊ आणि मी लोकांच्यासाठी काम केलंय. अबुधाबी बँकेच्या माध्यमातून 410 मुलांना इथं नोकऱ्या लावल्या. 46 शाळा अनुदानित मी जनतेला देण्यात. या मराठी बांधवांच्या मुली शिकत नव्हत्या. 14 वर्ष लग्न करत होतं. गावागावात मी बघत होतो आणि जात होतो. त्यावेळी मी 46 शाळा गावागावात देऊन लोक मुली आज शिकलात. मला फार आनंद आहे. नाहीतर त्याच्यामुळे लोक लग्न करायचे, लवकर मुलीला शिकूनच द्यायचे नाही. अशा पद्धतीने मी एक शाळा मी स्वतः नाही घेतली, माझ्या कार्यकर्त्यांना दिल्या. अच्छा, आम्ही गावागावामध्ये जोड रस्त्याला जिल्हा परिषद माध्यमातून जेवढा फंड असेल तो चांगल्या कामासाठी वापरणार. विकास हा डोक्यात आमच्या आहे आणि आम्ही माझा नातू जिल्ह्याचा अध्यक्ष होणार आहे. त्यासाठी आम्ही उभे आहोत आणि ह्या कामामध्ये या जिल्ह्यामध्ये कामच करून दाखवणार. इतकं काम आम्ही चांगलं करणार. मतदार बंधूंना काय आवाहन करणार? मतदारांना आवाहन करणार, आम्ही विकास करणार. आम्हाला मतं द्या. भारतीय जनता पार्टी देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि सर्व जागी 1 नंबरमध्ये आहे. मग इथे आपल्या परभणीमध्ये सुद्धा आम्ही 1 नंबरमध्ये काम करून दाखवू भारतीय जनता पार्टीचा. मामा तुमच्याच ओळख तू स्वतः माझा भारतीय जनता पार्टीचा सेक्रेटरी आहे महाराष्ट्राचा. सगळे कामं तो करतो. पहिला राष्ट्रवादी विरोधी होता, आता भारतीय जनता पार्टी गेलाय आणि त्यामुळे तो कामामध्ये एकदम हुशार आहे. अबुधाबी बँकेमध्ये संचालक आहे. आता कुठे आम्ही कमी नाहीत असं काहीच नाही आहे. अच्छा, या निवडून दिल्यानंतर प्रश्न मी सोडवण्यात कोण सोडवतो इथे? 410 मुलांना नोकऱ्या दिल्या गंधट मामाने. सध्या सर्व जाती धर्माच्या मुलांना अबुधाबी बँकेत. असं कोणी काम केलं दाखवा एखादा आमदार इथे कोणी महाराष्ट्रामध्ये. तर पुढे कशा पद्धती? मला कोणी सांगण्याची गरज नाही. जरा गरज आहे. सगळ्या जगामध्ये मी नोकऱ्या देऊ शकत नाही, पण जे खरोखर गरज आहे शिकलेले लोक आहेत त्यासाठी गंधट मामा तयारच आहे.